मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे. काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. पण कोणाला आज मिळतील तर कोणाला 7 दिवसांनी मिळतील, कोणाला 15 दिवसांनी मिळतील. त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते. हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती. त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. सर्व शेतकऱ्यांसाठी संपूर्ण जिल्ह्यामधील महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी कर्जमाफी देऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वैराग पेरूंमधील सभेमध्ये निधीच्या पूर्ततेचे आश्वासन दिले. 1 रुपया सुद्धा निधी कमी पडू देणार नसल्याची वैरागमध्ये त्यांनी ग्वाही दिली. 8:19 मेसेज आला, तसेच 8:37 फोन आणि क्षणार्धामध्ये काळाचा घाला. अजित पवार आणि श्रीजित पवार यांच्यामधील संवाद व्हायरल होतोय. काका पुतण्यामधील अखेरचे संभाषण काय झाले याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. तसेच अजितदादांच्या विमान कोसळतेवेळी कोणीतरी विमानामधून उडी मारत आहे असे दिसून आले, मात्र आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्षरित्या बघितले तोपर्यंत मोठा स्फोट झालेला होता, अशा प्रकारची बातमी सुद्धा प्रसारित होत आहे. त्यामुळे दादा जिवंत आहे की काय असा संभ्रम बऱ्याच नागरिकांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. स्मार्ट कापूस पिशवी घोटाळा भोवणार. कृषी संचालक गोत्यामध्ये 3 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसून येत आहे. शेती डेअरी क्षेत्राला व्यापार करारामध्ये संरक्षण मिळणार. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची संसदेमध्ये माहिती देण्यात आली. खानदेशामध्ये कलिंगडाला जागेवरती 20 ते 22 रुपये असा दर मिळतोय. आवक अल्प असून प्रतिकूल हवामानाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. संसदेच्या पायऱ्यांवरती काँग्रेसचे आंदोलन सुरू असून पंतप्रधानाविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधींनी झळकावले नरवणे यांचे पुस्तक. पश्चिम बंगालला टार्गेट केले जात आहे, लोकशाही वाचवा असे ममता बॅनर्जी यांनी विनंतीद्वारे सांगितले. SIA-वरून सर्वोच्च न्यायालयाला कळकळीची विनंती करण्यात आली. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी युक्तिवाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 5 मिनिटांची वेळ मागितली असता सरन्यायाधीश म्हणाले 15 मिनिटे घ्या. 2.5 कोटी आधार कार्ड सरकारने केले बंद. अनुदानामधील गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. सरकारने फसवणूक रोखण्यासाठी काय केलंय बघा. बायोमेट्रिक लॉक करण्यात आलाय, तसेच फेस ऑथेंटिकेशन ऑफलाईन पडताळणी सुद्धा केलेली आहे. संसद संकुलनामध्ये राहुल गांधी यांनी दाखवले ते पुस्तक. माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून हा वादंग होत आहे. नेमके त्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. राहुल गांधी म्हणाले की नरवणे पुस्तकामध्ये म्हणतात की चीनच्या कारवायांबाबत जो उचित समजो वो करो असे पंतप्रधान म्हणालेले आहे. चीनी सैन्य आले तर आमच्या परवानगीशिवाय गोळीबार करू नका असा केंद्राचा आदेश असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे. परीक्षा केंद्रावरती सरसकट शिक्षक अदलाबदल निर्णयाला स्थगिती आलेली असून राज्य शिक्षण मंडळाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षक संघटनांचा होता विरोध. तेल्हारा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या पैशांमधून 1% कपातीचा आरोप केला जातोय. शेतकऱ्यांची बाजार समितीकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. टेंडर निघाले, अर्ज भरले, 6 महिने उलटून सुद्धा प्रशिक्षण मिळेना. महाज्योतीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. विद्यार्थी संघटनेमध्ये रोष व्यक्त केला जातोय. एका गॅस टँकरमुळे प्रवाशांचे हाल झाले. पुणे मुंबई दुर्गती महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. 24 तासांपासून 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. नेत्रा पवारांना मिळालेल्या संधीचा आम्हाला आनंदच आहे असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी सांगितले. 70 कोटी शेतकऱ्यांचे कवच कायम असून अमेरिकेसोबतच्या करारामध्ये सूट दिली असती तर आले असते मोठे संकट. स्वस्त माल भारतामध्ये आला असता भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असते आणि रोजगाराला सुद्धा बसला असता मोठा फटका. भारत चीन संघर्षामध्ये केंद्र सरकारने जबाबदारी झटकली असे राहुल गांधी म्हणाले. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील मजकूर हा संसद संकुलनामध्ये वाचून दाखवला. नीट पीची कट ऑफ कमी केल्यामुळे केंद्राला नोटीस पाठवण्यात आली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे सुप्रीम कोर्टाची विचारणा करण्यात आली. याचिकाकर्त्यांनी कोणते आक्षेप घेतलेले आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही ते बघू शकता. नेर धामणामधून सिंचनासाठी 12 पाणी मिळणार. पाणी नलिका वितरण प्रणाली लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. काकडी पिकावरती येलो मोझकचा प्रादुर्भाव दिसून येतोय. उमरा परिसरातील हे चित्र असून हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता. शेतकरी सापडले चिंतेमध्ये.
तेलारा परिसरामध्ये पिकांचे पंचनामे होऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळत नाही. पीक विमा कंपनी विरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय. आंदोलन छेडण्याबाबत शेतकऱ्यांचा निवेदनामधून इशारा. आलेगाव परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ. 4 एकरावरील गहू फस्त केला. रब्बी पिकांवरती डल्ला मारला. वन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कुंपण योजनेची मागणी केली जाते. शेतकरी काय म्हणत आहे बघा. रात्रंदिवस कष्ट करून पीक उभे केले होते, पण एका रात्रीमध्ये वन्य प्राण्यांनी ते सर्व संपवले. निसर्ग साथ देत नाही आणि आता प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने कुंपण घालून द्यावे, तसेच नुकसान भरपाईची सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. 100 वृद्ध साहित्यिकांच्या मानधनाचे प्रस्ताव निकाली लागलेले असून रोजीरोटीसाठी आता धडपड करण्याची वेळ आलेली आहे. यंदा अकोला जिल्ह्यामधून 500 प्रस्ताव दाखल करण्यात आले. कलावंताच्या सन्मानासाठी ही योजना आहे. शालार्थवरती रेकॉर्ड अपडेट न केल्यास गुरुजींचे पगार तसेच भत्ते सुद्धा होल्ड होणार. 15 फेब्रुवारीपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. नोंदणीनंतरच मिळणार वेतन. मालमत्ता करवाढीवरती हरकत घेण्यासाठी थकबाकी भरणे बंधनकारक असणार आहे. खामगाव पालिकेचा हा निर्णय घेण्यात आलेला असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हरकती नोंदवण्यासाठी गर्दी होत आहे. मका खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली जाते. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचा सुद्धा यावेळी इशारा देण्यात आला, कारण शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 900 रुपयांचा तोटा होत आहे. पीक पाहणीमध्ये अक्षरशः सहायकांचा जीव हा टांगणीला लागलेला आहे. ना विमा ना मोबदला मिळतोय. निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा होईना. ऑनलाईन नोंदणीसाठी कर्मचारी शिवारामध्ये दाखल होत आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. विहिरींचे प्रस्ताव मागविणार असून 5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये आहे. बघा, नरेगा अंतर्गत सिंचन विहिरींसाठी 5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. प्रशासकीय कार्यवाही ही अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच सिंचन विहिरीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार आहे. अशा प्रकारची माहिती गट विकास अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी दिली. वाशिम जिल्ह्यामध्ये 36,000 शेतकरी घेत आहे महाविस्तार AI ॲप्लिकेशनची मदत. शेतीशी निगडीत बाबींची अचूक माहिती मिळणार. 20 प्रश्नांचे उत्तर चॅटबॉटच्या माध्यमातून दिले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुरुवात झालेली असून शेतकरी व्यस्त झालेले आहे. बहुतांश ठिकाणी हळद काढणीला सुरुवात झालेली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा हवामानामध्ये चढउतार जाणवले असले तरी बऱ्यापैकी हळदीचे उत्पादन होईल, अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. कामरगाव परिसरामध्ये विहीर दुरुस्ती योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आला. तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. तसेच काही पात्र लाभार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने घरकुल योजनेचा लाभ दिल्याचा आरोप सुद्धा या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे. मानोरा बाजार समितीमध्ये तुरीचा दर प्रति क्विंटल 8,500 रुपये पार गेलेला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मानोरा तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खासगी व्यापाऱ्याकडून तुरीची मोठ्या प्रमाणावरती खरेदी सुरू असून सध्या प्रति क्विंटल तुरीस 8,100 ते 8,800 रुपये असा दर मिळत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये रिंग रोड अलाइनमेंटचा प्रश्न कायम असून MIDCच्या व्यवस्थापकीय संचालकाचा दौरा रद्द झाल्याने चर्चा अंधांतरीच. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उघडणार जागतिक शिक्षणाचे दार. आदिवासी विकास विभागाकडून पात्र युवांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार. कळवणच्या 4 मंडळामधील शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, कारण कळवण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे तालुक्यामध्ये 6 महसूल मंडळांमधील गावामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतसुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु मंजूर करण्यात आलेल्या मदतीची आर्थिक रक्कम कळवण तालुक्यामधील केवळ 2च मंडळांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. इतर 4 मंडळांमध्ये शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 30,000 मजुरांना मिळेना रोजगाराची हमी. कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका बसतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये 27 जानेवारीपासून कामकाज पूर्णपणे ठप्प झालेले आहे. कामे असून सुद्धा नोंदणी होईना. मांजरे येथे डाळिंब पिकावरील कीड रोगांवरती शेतीशाळा. ऑनलाईन उपक्रमांची माहिती. सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये सुगंधी पावडर तयार करणाऱ्या कंपनीला आग लागलेली असून ज्वालाग्रही रसायनांनी घेतले रौद्ररूप. सलग 3 दिवसामध्ये तिसरी मोठी घटना घडली. कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये काय मागणी करण्यात आली बघा. राज्य सरकारने 31 जून 2026 पर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशा प्रकारची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नसल्याने संबंधित कागदपत्रांची तात्काळ तानाशाही करून दोन्ही हप्ते त्वरित अदा करावेत, अशा प्रकारची माहिती या निवेदनातून नमूद करण्यात आलेली आहे.
येवल्यामध्ये मल्चिंग पद्धतीने टरबूज लागवड करण्यात आलेली असून 75 दिवसामध्ये काढणीला वेग येईल. घरदार जमीन खरेदी वाटली असून महसूलची 1172 कोटी रुपये कमाई. गत 1 वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यात तब्बल 1,03,957 दस्त नोंदणी झाल्या. कलाकारांची परवड संपेना, निवड होऊन सुद्धा अद्यापही मानधन मिळेना. यादी निश्चित करूनही शासनाकडून वेबसाईटवरती अद्यापही नाही प्रसिद्ध करण्यात आली. टाकळीजवळ गोदावरी नदीमध्ये थेट मिसळते सांडपाणी. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होतोय. मनपावरती कारवाईची मागणी केली जाते. एसबीआयचे सर्व्हर डाऊन झालेले असून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेले आहे. ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बँकर्सना फुटला घाम. सिल्लोडमध्ये 14 साठ्यांवरती छापे. 283 कोटींची 1000 ब्रासवाळू जप्त करण्यात आली. महसूलची मोठी कारवाई करण्यात आलेली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला. 14 शेतकऱ्यांनी बजावली नोटीस. वाळू माफियांचे धाबेदन आणले. मनरेगा विकास लॉक 2000 मातोश्री पानंद रस्ता कामांना ब्रेक लागलेला असून विकासाला मोठा फटका बसतोय. बीड जिल्ह्यामध्ये 825 ग्रामपंचायतींमधील नवीन कामांचे वर्क कोड निघणे झाले बंद. पोलीस भरती 174 जागेस 8134 अर्ज प्राप्त झालेले आहे. 11 फेब्रुवारीला मैदानी चाचणी होणार. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे. एका जागेसाठी तब्बल 46 उमेदवार आहेत. गाव झाले आता खुल्या बाजारामध्ये मिळेल का वाळू. 23 वाळूघाट रखडले होते. घरांचे बांधकाम. नागरिकांच्या वाढल्या अपेक्षा. पाणडुकरांचा धुमाकूळ. केळी बागांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. अडगाव रंजे परिसरामध्ये वाढला उपद्रव. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. खर्च 8 कोटी. वार्षिक खर्च होतो 137 कोटी. महापालिकेच्या नव्या कारभाराची कसोटी. जालना जिल्ह्यामध्ये 5.5 वर्षानंतर लोकशाही परतली असून आर्थिक शिस्त मात्र हरवलेली आहे. अंबड तालुक्यामध्ये वाळूअभावी घरकुलांसह सर्वच बांधकामे ठप्प झालेली आहे. 4 घाटांचे लिलाव होऊन सुद्धा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वाळू कधी मिळणार. घरकुलधारकांचा संतप्त सवाल. ढगाळ वातावरणाची हरभऱ्याला दृष्ट लागलेली असून परतुरामध्ये गव्हाचा पेरा घटलेला आहे. यंदा परतूर तालुक्यामध्ये हरभरा 10,014 तर गहू 3,269 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे. घाटेअळी मररोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. उघड्यावरती लाईनमन नसल्याने वीज पुरवठा विस्कळीत होतोय. मानदेऊळगावमधील ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जाते. हेमाबादेमध्ये लाभार्थ्यांचे घरकुल हे कागदावरतीच. बजेट नाही. उत्तरामुळे लाभार्थ्यांची चालवली थट्टा. 2रा-3रा हप्ता द्या अन्यथा आंदोलन करणार. 1,610 हेक्टर उद्दिष्ट 805 क्विंटल वाटप करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना. जीएम मक्याला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला असून शेतकरी दुर्लक्षित होत आहे. इथेनॉल धोरणामध्ये विसंगती. दर आणखी कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. रेती तस्करांना खाकीचा धक्का. बोगस रॉयल्टीचा खेळ खल्लास झालेला असून एलसीबीसह ग्रामीण पोलिसांची कारवाई. अमरावती जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 1.21 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. युरिया 12 रुपयांनी स्वस्त झालेला असून पण 5 किलोने तो कमी झालेला आहे. आता 40 किलोची बॅग मिळणार 266 ऐवजी 254 रुपयांना. प्रत्यक्षामध्ये दर पूर्वीपेक्षा किलोमागे 44 पैशांनी वाढलेले आहेत. मनरेगाची 4,000 कामे बंद झालेली असून 80,000 मजुरांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मेळघाटातील होडीचा बेरंग. कर्मचारी संपामुळे नरेगाची कामे प्रभावित. अपेक्षा होती 740 कोटी रुपयांची. मिळाले फक्त 445.98 कोटी रुपये. धान खरेदीचे लक्षांकन सुद्धा मिळण्याची आशा व्यक्त केली जाते. तसेच 31 डिसेंबरपर्यंतचे चुकारे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सक्करधरातील जलकुंभ हा कोरडाच आहे. गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होते. 2 वर्षांपासून जलकुंभाचे अर्धवट बांधकाम. धानाचे चुकारे आले पण शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अजून सुद्धा कायमच आहे. पिवळे सोने पिकवण्यासाठी खरीपामध्ये गहाण ठेवलेले सोने सावकाराकडेच आहे. 5 वर्षांपासून गावामधील विद्युत व्यवस्थापकांची निवड कागदावरतीच आहे. पात्र युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून ग्रामसभेच्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. हातपंपाच्या कामाला 1.5 वर्षानंतर मुहूर्त लागलेला असून प्रशासकीय मान्यता असून सुद्धा त्या हातपंपाच्या कामास नगर परिषदेकडून सुरुवात करण्यात आलेली नव्हती. गाडीला महागाईचा तडका बसलेला असून किलोमागे तब्बल 30 रुपयांची वाढ झालेली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले असून आता प्रति किलो दर काय आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. पूरग्रस्तांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे कारण आता पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण उमजलेला असून मदतीला येणार रिमोट बोट.
खरीपामध्ये पिकांचे नुकसान झालेले असून रब्बीसाठी 24 तास वीज द्यावी असे वर्धा परिसरातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई अल्प मिळालेली असून शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. कारण शेतकरी काय म्हणत आहे बघा, रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी 24 तास वीज आवश्यक असणार आहे. प्रशासन व वीज वितरण कंपनीने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. महिन्यानंतर चुकाऱ्यासाठी 309 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय, पण काही शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा. राईस नव्हे तर आता कॉर्नसीड नवीन ओळख निर्माण करणार. धानाला पर्याय म्हणून मका लागवडीवरती भर दिली जाते. शासनाकडे 35 कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. कृषी केंद्रामधून बंदी असलेल्या बियाण्यांची विक्री केली जाते. नवे गाव बांध कृषी विभागाचे दुर्लक्ष होते. महिला शेतकऱ्यांची कारवाईची मागणी केली जाते. काय सांगता, नागपूर जिल्ह्यामध्ये ना नियमित बिल ना मीटर रिडिंग, थेट 43,234 रुपयांचे पाणी बिल, 14 महिन्यांचे दिले बिल. एकामधील 12 क्विंटल कापसाची चोरी करण्यात आलेली असून दहेगाव शिवारामधील ही घटना घडलेली आहे. किमान 96,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे. वडिलांचा खून करून मृतदेह फेकला बंधाऱ्यामध्ये. कौटुंबिक वाद, जलदारा येथून मुलाला केली अटक. पत्नीचाही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. सहस्रकुंड बंधाऱ्यामध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकललेले आहे. खूप दिवस झाले घरकुलाचे पैसेच नाही भेटले. लाखेड येथील लाभार्थ्यांनी सीयूकडे मांडल्या व्यथा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 35 ठिकाणी बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे केंद्र आहे. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अति होतोय. अण्णासाहेब पाटील महामंडळ पोर्टलवरती बिझनेस प्रमोशन टॅब. लाभार्थ्यांच्या व्यवसायाला नवे बळ, तसेच उत्पादन सेवांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध. अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कारामुळे 1.25 लाख भगिनींचा लाभ हा टांगणीवरती आहे. जळगाव परिसरामध्ये अधिकारीही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असल्याने संभ्रम वाढलेला आहे. लाडक्या बहिणींची आता चिंता वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने घुसखोरी, व्यापाऱ्यांनाही मोसावी लागली ज्वारी. धान्य खरेदी केंद्रावरती दलालाची दुकानदारी. जळगाव जिल्ह्यामध्ये बनावट 7-12 उतार्यांच्या आधारे हेराफेरी करण्यात आली. बंधाऱ्याला गळती लागलेली असून भुसावळवरती जलसंकट येण्याची शक्यता वर्तवली जाते. बंधाऱ्याला ठिकठिकाणी गळती. पालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या सभेमध्ये दुरुस्तीचा विषय मंजूर. कळंबू येथे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप कधी मिळेल? महावितरणकडून 2 महिन्यामध्ये पंप मिळणे आवश्यक असताना होतोय विलंब. 66,000 32,000 ग्राहकांना मंजुरीनंतर सुद्धा मिळाला नाही पंप. पडगाव माळवीचे शिवार यंदा ज्वारीने बहरलेले असून पूर्वी संपूर्ण तालुका ज्वारीने नटलेला असे. पिंपळगाव तलावामुळे पाण्याची सोय झालेली आहे. फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय. सुकापुरीसह परिसरातील शेतकरी अक्षरशः हतबल झालेले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. जालना जिल्ह्यामधील 88 शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळतोय. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 1.76 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. हे अनुदान थेट रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अटल भूजल योजनेमधून जालन्यामध्ये 17 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. 2606 जलसंवर्धन संरचना उभारल्या. भूजल पातळी वाढीसाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली. ढगाळ हवामानामुळे हरभऱ्यावरती घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे. विकासाच्या विमानाला धावपट्टीची प्रतीक्षा असून अर्थसंकल्पामध्ये सांगलीची उपेक्षा झालेली आहे. घोषणांचा पाऊस झाला, मात्र अंमलबजावणीचा दुष्काळ. कर्जत तालुक्यामध्ये दुबार भात शेतीची लगबग सुरू असून नियोजनबद्ध कामामुळे शेतीसोबत शिवार सुद्धा बहरले. राजनाला कालव्याच्या पाण्याचा 45 गावांना फायदा होणार. चांदी प्रति किलो पुन्हा 3 लाख पार झालेली असून 2 दिवसामध्ये 37,000 रुपयांची वाढ झालेली आहे. सोने सुद्धा प्रति तोळा 6,000 रुपयांनी वधारलेले आहे. 4 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर हे 1,62,250 रुपये तर चांदीचे दर 3,04,000 रुपये प्रति किलो होते. मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या नावांचा यामध्ये उल्लेख होतोय. कोकणामध्ये वातावरण बदलाचा आंबा तसेच काजूला फटका बसतोय. आंब्याचा हंगाम हा लांबणीवरती जाणार. दिवसाहून वाऱ्याचा खेळ सुरू आहे. ढगाळ तसेच दमट वातावरण, मोहोर गळण्याचा धोका निर्माण. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार. 4,500 रुपये खात्यामध्ये जमा होणार. महिला व बालविकास विभागाची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.
राज्याचा अर्थसंकल्प हा 6 मार्चला होणार सादर. 23 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट. नव्या वर्षामध्ये राज्यात पाऊस काळ समाधानकारक असणार आहे. दाते पंचांगानुसार देशाच्या काही भागामध्ये नैसर्गिक आपत्तीची शक्यता वर्तवली जात आहे. रेशनच्या धान्यासाठी लवकरच डिजिटल कूपन येणार. 2 केंद्र शासित प्रदेशांसह गुजरातमधील 3 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.